आणि इथे पूनम जिजाला खेळवत होती, म्हणजे सॉंग्स लागले होते त्याच्यावरती डान्स करत तिला खेळवत होती. आणि मला सॉंग्स घेता येत नाही कारण कॉपीराईट येतं. मी त्याचं पण काहीतरी आता करेल की कॉपीराईट येऊ नये त्यामुळे. आणि मग नंतर ना सगळ्यांची ज्या मशिनरी हटवल्या होत्या डान्ससाठी, जागा मोकळी केली होती हटवल्या, ते परत व्यवस्थित लावायचं चाललं होतं. आणि मी तब्बल 1.5 वर्षानंतर पुन्हा झुंबा स्टार्ट केला. ॲक्च्युली मला खूप म्हणजे दम लागत होता कारण नॉनस्टॉप असतो तो 1 तास कंटिन्यू डान्स करायचा असतो. आपल्यात एनर्जी असेल तर पाठीमागे स्टुडंटमध्ये एनर्जी येते, पण मला खूप दम लागत होता. पण माझे स्टुडंट म्हणजे जिममधले एवढे सगळे मेंबर्स समजूतदार आहे की सगळ्यांनी खूप मला छान समजून घेतलं. म्हणले नाही मॅम तुम्ही करा, म्हणून आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो. आणि आता मी इथे 5-6 बॅच घेणार, नंतर चांगली एनर्जी आली की मग बाकीकडे पण माझ्या बॅचेस स्टार्ट लवकरच होतील. लब्बड जिजा लब्बड चोडच बोट घालती, पाय घालती, बोलत हात पाय. आजोबा आले, आजोबा लग्नानंतर पहिल्यांदाच भेटताय ना. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ब्लॉगिंगची स्टार्टिंग तर तुम्ही पाहिलीच असेल कारण सकाळी मी बॅच घ्यायला जिममध्ये गेले होते. सो तिथलंच काय ते क्लिक केलं आणि मग ते स्टार्टिंगला टाकलं, कारण जे पहिल्यांदा क्लिक केले ते स्टार्टिंगला येणार. असं नाही की ब्लॉगिंग स्टार्टिंग आधी आपण मॉर्निंग करणार मग त्यानंतर बाकी सगळं टाकणार. ज्यावेळेस जे घडेल त्यावेळेसच ते मी टाकते. सो आणि माझे काका पण आले होते इथे, त्यांचं काम होतं, त्यांना मला पण भेटायचं होतं, जिजाला पण भेटायचं होतं. सो ते आमच्या दोघींना भेटून आले आणि लगेच गेले. त्यांना म्हणलं होतं थांबा पण ते लगेच गेले. तर आता बघूया तिथून पुढे आता काय काय घडामोडी घडतायत. आणि खूप म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आज जो व्लॉग मी टाकणार होते, अपलोड करणार होते, तो चुकून सकाळी माझ्याकडून ट्रॅश झाला आणि डिलीट झाला. म्हणजे काय अपलोड करण्यात हेच झालं नाही, झोपेत काय झालं मलाच कळलं नाही. आणि सकाळी बघते तो ब्लॉग एडिट केलेला जो ब्लॉग होता तो पण नाही आहेत आणि व्हिडिओज पण नाही आहेत, कारण व्हिडिओज मी एडिट केले की लगेच डिलीट करून टाकते, स्पेस नसतो त्यामुळे. आणि इतकं वाईट वाटलं ना, एवढी मेहनत जी होती ती सगळी वाया गेली. पण ठीक आहे, इट्स ओके, होत राहतं असं. तर बघूयात आता इथून पुढे दिवसभरात काय काय घडते आणि काय काय घडामोडी होत आहेत ते. तो स्टे ट्यून. मस्त मटनचा प्लॅन केलाय, मटन घेऊन आलाय आणि इकडे राईस माझं झालं गरम गरमच आहे. आणि इकडे भाकरी वाटण करून दिलं तर मटन शिजलं टाकणार. मी बहुतेक आळणीच खायलाच दिसतंय, खूप दिवसातनं खाते आज, खूप दिवसात म्हणजे आठवड्यात 2 आठवड्यातून. बाय. आणि मग मी आळणी करायला घेतलं आणि एका साईडला पाणी वाफलायला ठेवलं होतं, कारण पाणी उकळलेलं त्यामध्ये टाकलं की मटण छान शिजून येतं. नाहीतर जर थंड पाणी टाकलं की चरबटच होतं. त्यामुळं मी आपलं
पाणी उकळूनच त्यामध्ये टाकते. आणि ॲक्च्युली माझी खूप बॉडी पेन होत होती कारण आज बॅच पण झाली आणि त्यात वर्कआउट पण स्टार्ट केला आहे. सो असे काही करायची इच्छाच नव्हती, पण म्हटलं की नाही आज मटण पण खायची इच्छा झाली होती आणि अमरचं पण चाललं होतं की आज करूयात. मग म्हटलं ठीक आहे. कारण आम्ही गेल्या संडेला पण केलेलं नव्हतं आणि त्याच्या आधी पण केलं नव्हतं, जवळजवळ 2 आठवडे खाल्लंच नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, मग आता इच्छा झालीच आहे तर मग करूनच टाकूयात. म्हणून मग फायनली मटण आणलं आणि आता आळणी वगैरे करते आणि मग ते झाले की मस्तपैकी रस्सा करणार आणि मटणावरती ताव मारणार आणि मस्त एक दुपारची झोप घेणं. बघू आता पुढे काय काय होते ते. पाय काढ घाणेरडी स्ट्रेचेबल आहे बॉडी चांगली. हो 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 आव 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 आव. कुठे गेलती सकाळी तू? जिमला गेलती? आय जिमला गेलतीस? तसं आणि झालंय आता इकडे. आता मी रस्सा घेणार आणि इकडे आम्हाला खायला घेतले कारण थोडंसं म्हणलं सूप प्यावं म्हणजे जरा एनर्जी. सकाळी अंडी खाल्ली होती नंतर आता भूक लागली आहे, मग आता थोडंसं सूप पिणार आणि मग रस्सा. मसाला खूप चांगला भाजून घेते. हे वाटण बारीक करताना तर पाणी टाकण्याऐवजी आणि पाणी टाकलं त्यामुळे टेस्ट अजूनच छान येणार आहे आता. आणि हे सुद्धा मसाला भाजताना मी थोडी अर्धी पळी थोडं असं आणि पाणी त्यामध्ये टाकते जेणेकरून टेस्ट ह्याची चांगली लागते. एकदा या पद्धतीने करून बघा. वाटणात साधं पाणी घालण्याऐवजी आणि पाणी घालून वाटण करायचं, छान लागतं. वाटण आपलंच नेहमीचं कांदा लसूण खोबरं आलं वगैरे तेच. वाटण भाजत आले बघा, सर्री सुटायला लागली. आत्ता आम्ही जिमला जाता जाता आम्हाला एक रील स्टार दिसले. त्यांचं नाव आहे मिस्टर योगेश शिंदे आणि योगेश शिंदे इज हिअर. चल हसते काय? चल आम्हाला उशीर. ह्याच्याकडे चावी दे की. बाय बाय. जिमला जायला आम्हाला एक तर आधीच उशीर झालाय, त्यात ही गाडी बंद पडली. चला जिजा आजीकडे जायचं. कुठे चालली तू? आजीकडे. बहुतेक आज मी लवकर घरी येईल. बाबू ऐ ज्या गहू नीट करायला आजी सोबत. त्या दिवशी कशी गहू नीट केले अख्ख्या गावात. तिला भारी वाटतं पण त्यात मूठ टाकायला.